त्याची आता काय स्टेटस आहे आणि या तिघेचं उत्तर फार महत्त्वाचा कार्यक्रम आहे, माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. कारण वसई विरार शहर महानगरपालिका ग्रंथालय विभाग आणि संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय यांच्या सहकार्याने 21वा साहित्य जल्लोष कार्यक्रम शनिवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी गोन्सालो गार्सिया महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी कलावंत शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रमुख अतिथी म्हणून चित्रलेखाचे ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला वसईतील नामवंत नेत्यांनी देखील उपस्थिती दर्शवली. साहित्य संमेलनात कवी संमेलन, कृत्रिम बुद्धिमत्ता, तारक की मारक विषयावर परिसंवाद आणि स्वरस्वामिनी आशा भोसले यांनी गायलेल्या अजामर गीतांचा सुरेल कार्यक्रम या साहित्य संमेलनात पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या आयोजकांचे येथे आलेल्या साहित्यिक मंडळी आणि कलावंतांनी स्तुती केली. खूप वसईला मोठा साहित्यिक इतिहास आहे. अनेक शाहीर, कलाकार, लेखक, नाना वळवईकर नावाचे मास्टर दत्ताराम म्हणायचे त्यांना, ते पण तुमच्या वसईत राहायचे. शाहीर आत्माराम पाटील तर वसई नाही, पण त्यावेळी जो आपला ठाणे जिल्हा होता म्हणजे आता पालघर झाला, त्याच्यामधल्या कापशी गावचे ते सफाळेचे आत्माराम पाटील असतील किंवा शाहीर वनमाळी असतील, पांडुरंग वनमाळी, ही खूप मोठी मोठी साहित्यिक मंडळी होती. पण ती समाजाचं वास्तव दर्शन घडवणारी होती. समाजात राजकारण काय सांगत होतो त्याच्यावरती टीका टिप्पणी प्रहार करणारी होती. तर त्याची आठवण आता जागतिक ठेवणं जरुरीचं आहे, कारण त्याचं तेवढ्या ताकदीने ते काम होत नाही. समाज, देव, धर्म आणि संस्कृती याच्या भूलथापांमध्ये सापडलेला आहे आणि त्याच्यातून वास्तव कळत नाही. आपण प्रगतिशील झालो, नवीन नवीन तंत्रज्ञान, विज्ञान जे हातात येतं, परंतु त्याचा उपयोग समाजाची नवीन पिढी घडवण्यासाठी झाला पाहिजे, तर फसवण्यासाठी होऊ नये ह्याचं भान ठेवायचं असतं. तसे साहित्यिक, कलावंत, लोककलावंत वसईतनं निर्माण व्हावे. वसईतच नाही, संपूर्ण महाराष्ट्रातून निर्माण व्हावे ही काळाची गरज आहे. ते अशा साहित्य जल्लोषातून होतील असं मला खात्री वाटते. सर, आजची जी पिढी आहे साहित्यापासून किती दूर जाते आणि त्याचं कारण काय असू शकतं, किंवा क्वचित बोटावर मोजणारीच अशी काही साहित्यिक निघत आहेत, पहिल्यासारखं हे वाचन राहिलेलं नाही, त्याच्यावर तुमचं काय? नाही, असं नाही. जुन्या गोष्टी तर टिकत असतील, तुकारामांचे अभंग असतील, ज्ञानेश्वरांचे अभंग असतील, हरिपाठ असेल, ती साहित्य संपदाच आहे ना. ती जर निघत असेल किंवा घनश्याम सुंदरा, सांगा मुकुंद कुणिया पाहिला, होनाजीची ह्या लावण्या किंवा भुपाळ्या गायल्या जात असतील, त्याचं तर लोकांना साहित्य समजतं. परंतु आता आपल्याला आपलं गाणं गायलं पाहिजे, जे वर्तमानातलं असलं पाहिजे, वर्तमानातल्या समस्या सांगणारं असलं पाहिजे. आज ज्या समस्या अनेक ज्या निर्माण झालेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने गुलामीच्या बेड्या ठोकल्या जातात. कधीतरी नोटाबंदी करायची, कोणाला वाटलं लॉकडाऊन कसाही करून टाकायचे, इतक्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांच्या माणसं मेली. त्यांचं पुढे काय झालं? 2 वर्ष कोरोनामध्ये शाळा बंद होत्या. त्या मुलं जेव्हा आता नोकरीला बाहेर पडतील तेव्हा त्यांची काही करोना बॅच म्हणून ओळख होईल का? ह्या सगळ्याचा विचार झाला पाहिजे आणि हे सगळं साहित्यातून उमटलं पाहिजे. तो काळ आपल्याला पकडला पाहिजे. हे तरुणांना करता येतं, कारण त्या सगळ्या अडचणीमध्ये तेच सापडलेले आहे. आधुनिक तंत्रज्ञान येईल, पण त्या तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा आपल्याला चांगला करता आला पाहिजे असं मला वाटतं. आणि वसईमध्ये तेवढी स्ट्रेंथ आहे आणि तेवढी ताकदीने ते करतील असं मला वाटतं. सर, आज जे साहित्य संमेलन घेण्यात आलेलं आहे किंवा दरवर्षी 21वा हा साहित्य जल्लोष संमेलन आहे, त्यांच्या जे आयोजक असतील किंवा हे त्यांनी जे केलेलं आहे आतापर्यंत जे करतात त्यांच्याबद्दल तर तुमचं काय म्हणणं? खूप चांगलं काम करत आहेत. म्हणजे मी भाऊ पात्रे ज्यांचं निमित्ताने हे साहित्य संमेलन सुरू झालं, साहित्य जल्लोष, मी याच्या आधीसुद्धा एकदा परिसंवादात भाग घेण्यासाठी आलो होतो, एक 15-20 वर्षापूर्वी असेल. त्यानंतर एक परत संपादकांचं संमेलन झालं तेव्हाही आलो होतो. आता मी तिसऱ्यांदा आलो आहे. पण तुम्हाला हे सगळी माणसं ही वेगवेगळ्या सामाजिक कामातून, सांस्कृतिक कामातून जवळची आहेत. खूप चांगलं ते आयोजन करतात, चांगल्या पद्धतीने वेगवेगळे विषय आणतात, लोकांपर्यंत पोहोचवतात. आणि आजचा ह्यावेळेचा पण साहित्य जल्लोष असाच चांगला झाला. त्यांनी AI वरती जो परिसंवाद ठेवला हाही चांगला आहे. कारण का, शेवटी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणखीन त्याच्याबरोबर आपण लेखन करतो, त्याची जी साधनं आहेत त्याची पण आपल्याला ओळख झाली पाहिजे, त्याचे धोके मोके आपण साधले पाहिजे. त्यानुसार
संपूर्ण कार्यक्रम चांगला आहे, त्यांचं आयोजन चांगले आहे. विशेषतः कोलासो असतील किंवा आमचे त्या सिसिलिया कारवालो असतील किंवा डिंपल प्रकाशनचे अशोक मोळे असतील, संदेश जाधव असतील, आजू पाटील असतील, ह्या सगळ्यांनी अत्यंत ताकदीने हे साहित्य संमेलन त्यांनी एक दिवसाचं आयोजित केलं. त्याचा आदर्श इतरही साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्यांनी ठेवावं असं मला वाटतं. धन्यवाद. चिरा सावंत. सो माझा स्टार्टअप आहे मेकशिफ्ट नावाचा आणि आम्ही इनोव्हेशन एज्युकेशनमध्ये काम करतो. या व्यतिरिक्त मी स्पेस सायन्स कम्युनिकेटर आणि सायन्स एज्युकेटर आहे. काय म्हणाल, आज जे साहित्य जल्लोष वसईमध्ये घेण्यात आलेला हा 21वा साहित्य जल्लोष आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झालेले आहात. इथे पहिल्यांदा मी बघितलं की तंत्रज्ञान किंवा विज्ञानाबद्दलची काही माहिती किंवा आजची पिढी आहे याबद्दलच्या इथे बोलणं म्हणजे चर्चा झालेली आहे, चर्चासत्र झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग होत्या. काय म्हणाल, काय अनुभव होता आणि काय सांगू शकता तुम्ही? सो बेसिकली आमच्या चर्चासत्राचा विषय होता AI तारक की मारक. आणि वी ऑल नो की आताच्या काळामध्ये तंत्रज्ञान हे एक खूप महत्त्वाचं टूल झालं आहे. रादर आपण तंत्रज्ञानाला आपण जे काही करतो त्या सगळ्यात आपल्याला तंत्रज्ञान लागते आणि त्यातही ChatGPT सारखे टूल झाल्यानंतर AI विषयीचा जो बोलबाला आहे तो प्रचंड वाढला आहे. आणि सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपल्या लाईफमधल्या प्रत्येक पार्टमध्ये आपल्याला सध्या AIचं समावेश झालेला बघायला मिळतो. आणि त्यामुळे कुठेतरी जेव्हा जागतिक पातळीवरती या विषयावरती खूप काम सुरू आहे तेव्हा आपल्याकडच्या लोकांना याविषयी एक कल्पना असावी आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करायला सुरुवात व्हायला हवी. फ्युचर जनरेशन जर आपल्याला घडवायचे असतील तर त्यासाठी सगळ्यात आधी त्यांना अवेअरनेस देणं या सगळ्या गोष्टींचा खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं त्या दृष्टिकोनातून या प्रकारचे चर्चासत्र करणं ही काळाची गरज आहे. सो आय रिअली कॉंग्रॅच्युलेट साहित्य जल्लोष टीम फॉर ब्रिंगिंग दिस काइंड ऑफ सब्जेक्ट ऑन द on the dais and bringing people from various perspectives of life together to discuss this different subject. ओके. तर आज तुम्ही तीन पिढींचे जिथे तुमच्याबरोबर सत्रामध्ये होते त्यांचे एक्सपिरियन्स आणि तुमच्या एक्सपिरियन्समध्ये काय बदलाव बघायला बघितला आणि त्याच्यामध्ये तुमचे काय फरक तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला काय याच्यातून भेटलेला आहे? मला असं वाटतं की फरक म्हणण्यापेक्षा अनुभव त्यांचा वेगळा आहे. त्यांनी एक त्यांच्याकडे जितका अनुभव आहे रादर मे बी माझं वय तितकं असावं. पण मी असं म्हणेन की मी या काळातली आहे त्यामुळे माझ्यासमोर जे तंत्रज्ञान आहे आणि माझ्यासमोरच्या गोष्टी आहेत त्या माझ्यासाठी कशा वापरायच्या आहेत आणि माझ्याबरोबरची जी तरुण पिढी या सगळ्याकडे कसं बघते याचा माझ्याकडे एक फ्रेश आउटलुक आहे असं मला वाटतं. आणि दुसरं या तरुण पिढीबरोबर मी कनेक्ट चांगलं करू शकते कारण मी त्यांच्याच वयाची आहे. त्यामुळे आय नो हाऊ पीपल आर रिसिव्हिंग अँड परसिव्हिंग दिस थिंग्स राईट. सो माझ्याकडून जो अनुभव येतो आहे किंवा माझ्याकडून जे पर्स्पेक्टिव्ज येत आहेत ते पहिली गोष्ट अर्थात माझ्या अनुभवावर आणि मी जे काम करते त्या कामातून येत आहेत. आणि दुसरं मला वाटतं माझा ॲडेड ॲडव्हान्टेज हा माझ्या वयाचा आहे. त्यामुळे मला फ्युचरमध्ये जे होणार आहे आणि या तंत्रज्ञानाचं जे फ्युचर आहे ते वेगळ्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करता येतं. पुस्तक साहित्य असेल, तंत्रज्ञानाचं आता हे सत्र वगैरे चालू झालेले आहेत, या गोष्टीही चर्चेमध्ये येत आहेत. तर अशा साहित्य जल्लोष साहित्य संमेलनामध्ये प्रत्येक महाराष्ट्रात असो किंवा कुठे साहित्य जल्लोष किंवा साहित्य संमेलनं घेतली जातात त्याच्यामध्ये भाग घेणं किती महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला कितपत आवडेल अशा पद्धतीचं? मला असं वाटतं की जेव्हा पण कोणत्याही गोष्टीचा एक चांगला ब्लेंड असतो तेव्हा ती गोष्ट आपण छान वेगळ्या पद्धतीने त्यातून काहीतरी चांगला निष्कर्ष काढता येते किंवा चांगला आउटपुट मिळतं राईट. सो साहित्य जसं रिलेव्हंट करणं गरजेचं आहे तसंच मला वाटतं की ज्या इतर रिलेव्हंट गोष्टी आहेत त्या जर साहित्याबरोबर आपण क्लब करू शकलो तर आपल्याला त्या साहित्याला चांगल्या पद्धतीनं नवीन जनरेशन समोर आणता येईल. म्हणजे आपण कायम कंप्लेन करतो की तरुण पिढी वाचत नाही किंवा तरुण पिढी मराठी वाचत नाही, पहिलं सगळ्यात आधी हायलाईट करायचं तर. पण मला असं वाटतं की आपण त्यांच्यासमोर त्यांना रिलेव्हंट असणाऱ्या गोष्टी त्यांच्या भाषेत किंवा मराठी भाषेत देण्याचा प्रयत्न करतोय का. तर जर तसे प्रयत्न झाले तर अशा कार्यक्रमांना येणाऱ्या तरुण पिढीचा जी संख्या आहे ती वाढेल. आणि ब्रिंगिंग इन AI
in Sahitya Jallosh is, I think, one of the steps towards that. So I again congratulate the team for this. आणि हे तर एक पार्ट झालं की साहित्य जल्लोष किंवा साहित्य संमेलन. अशा काही अजून कार्यक्रम असतील ते तुम्ही सुचवू शकता ज्या नवीन पिढीपर्यंत पुस्तकं वाचली जात नाहीत किंवा काही गोष्टी अडचणी येतात त्या कार्यक्रमातून घेतल्या जातील, असे काही कार्यक्रम तुम्ही सुचवू शकता का? मी असं म्हणेन की लोक वाचत नाहीत असं आपण डायरेक्ट क्लेम नाही करू शकत. नवीन पिढी वाचते, पण त्यांचे वाचण्याची माध्यमं वेगळी आहेत, भाषा वेगळी आहे. तर मला असं वाटतं की त्यांना ह्या साहित्याची ओळख करून देण्यासाठीच्या जर आपण काही कार्यक्रम करू शकलो. पुन्हा मी म्हणेन की रिलेव्हंट साहित्य पहिलं सगळ्यात आधी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, जे त्यांना त्यांचं वाटेल, जे त्यांना एम्ब्रेस करावंसं वाटेल. आणि तसं तर खूप प्रोग्राम्स आपण करू शकतो. इट कॅन बी इंटरॅक्शन विथ द रायटर, ऑर इट कॅन बी इंटरॅक्शन विथ पीपल फ्रॉम द फील्ड, ज्यावरती एखादं पुस्तक बेतलेलं आहे. असं काही आपण बरंच काही करू शकतो.